नमस्कार मित्रांनो, मी सोहम आपलं स्वागत करतो आहे जीव लक्ष चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे गावाला. तर ही बघा पॅकिंग झाली आहे पूर्ण. तर मित्रांनो, आपण जातो आपल्या गावाला. तर आमचं गाव आहे रत्नागिरीत मंडणगड तालुक्यात मापरळमधलं लोकरवन. तर आपण जातो आहे आता मे महिन्याच्या मंदिराच्या वर्धापन दिनासाठी. तर मी आता तुम्हाला डायरेक्ट जाऊनच भेटतो. मित्रांनो, हे बघा आपण ढाब्यावर थांबलेलो इथे नाश्ता करायसाठी. तर आता नाश्ता झाला आहे तर चलून बसूया डायरेक्ट. तर मित्रांनो, आता आपण लोक इथे CNG भरवायला थांबलो आहे. इथे CNG भरून घेऊया फटाफट. आणि आता आम्ही अर्ध्या रस्त्यात पोचलो आहे गावाला जायसाठी. म्हणजे इथून 1-1.5 तासच लागेल जास्तीत जास्त. तर बघूया किती टाईम लागतो. तर मित्रांनो, हा आमच्या गावचं मंदिर आहे. इथे समोरच विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे आणि इथे गणपती बाप्पा विराजमान आहेत. इथे गरुडदेव आणि त्याच्या बाजूला हनुमानाची मूर्ती आहे आणि हे साईबाबा. आणि इथे बाजूला सत्यनारायणाच्या पूजेची तयारी चालू आहे. इथे गर्दी बघा मित्रांनो, मंदिराच्या पटांगणात किती गर्दी आहे. तर इथे आता जेवणाची पहिली पंगत बसलेली आहे. तर आता मी पण जेवायला बसलो इथे. बघा मित्रांनो, आता आम्ही जेवून आलो तेव्हा लगेचच पाऊस आला. ढग गरजत आहेत खूप जास्त. मे महिन्याच्या उन्हात एकदम जोरात पाऊस येतोय. विजा कडकत आहेत, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे आमच्याच गावाच्या बाजूला म्हणजे साळीवाड्यात. तर इथे महादेवाचं स्वयंभू भव्य मंदिर आहे, मागे बघू शकता. तर मी जाऊन दाखवतो. त्याच्या आधी हे बघा इथे ना मोठा तलाव आहे. थांबा मी दाखवतो तुम्हाला. हे बघा एवढा मोठा तलाव आहे. आता इथून समोरून आपल्याला वरती जायचं आहे. तर चला फटफट जाऊया. हे बघा मित्रांनो, इथे पुरातन शिला पण पडल्यात. म्हणजे जुन्या मंदिराचे अवशेष आहेत ते. आता थोडं रिस्टोरेशन केलं आहे मंदिराचं, बघू शकता. इथे सगळ्या पुरातन मूर्त्या ठेवल्यात. बघा मित्रांनो, पांडवकालीन जुन्या मूर्त्या आहेत त्या सगळ्या. नंदीची मूर्ती जुनी. तर आता आम्ही इथे आंबे घ्यायला थांबलो. इथे स्वस्त आम्हाला आंबे भेटले. या झाडावरूनच काढले ते आंबे. तर आता आम्ही घेतो फटाफट 2-3 डझन. तिने सोहम काय व्लॉग करत नाही आहे. सोहमचं काम आम्ही कंटिन्यू करतो आहे. सोहम आणि इथे टाईमपास करतो आहे. नेहमीप्रमाणे मला कुठेतरी गेल्यानंतर काहीतरी आवडतं, म्हणून मला अचानकमध्ये ही बाईक आवडली आहे. एक्स्ट्रीमची 125R आहे. बाईक म्हणजे बॉडी, स्कूटीचा इंजिन आणि गेअर दिले बाहेर. ठीक आहे, तरी पण बाईक असते, एक थ्रिल असतो. ती बाईक दिसते मला. अशा प्रकारे मग ठीक आहे, एक्सेस तर घेतली. तर मित्रांनो, हा आहे आमच्या गावचा फेमस खालूभाजा. तर प्रत्येक कार्यक्रमात हा खालूभाजा असतोच. तर बघू शकता तुम्ही.
तर हे बघा मित्रांनो, इथे आता भजन कीर्तन चालू आहे. तर आता बाहेर पालखी निघाले होळीवर आणि आता अर्धी लोक पालखीसोबत नाचतात आणि अर्धी इथे कीर्तन करतायत. तर आता रात्र झाले बघू शकता तुम्ही, पण रात्री पण सगळ्यांचा उत्साह तसाच आहे आणि त्याच उत्साहाने सगळेजण नाचतायत बघू शकता. मित्रांनो, आता आम्ही निघालेलो आहे, म्हणजे सगळे निघालेत, तर बॅगा बिगा भरल्यात. तर काल आम्ही लोक रात्री खूप लवकर झोपलेलो, कारण नाचून नाचून पूर्ण पाय दुखत होते. तर आता आपण निघतोय. तर आता आम्ही तुम्हाला तिकडे जाऊनच दिसतो डायरेक्ट, म्हणजे मुंबई. मित्रांनो, आता आम्ही घरी पोचलेलो आहे, म्हणजे आता 8 वाजलेत संध्याकाळचे. तर आता आम्ही घरी पोचलेलो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही, आम्ही गावाला गेलेलो, मग तिकडनं आम्ही पालखी बघितली आपण, आणि मग कुंभारलीचं मंदिर बघितलं स्वयंभू, आणि नंतर मग आपण आंबे पण घेतले आणि आपण घरी आलो परत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.